नमस्कार. इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अप्रतिम चवीची पनीर भुर्जी. पनीर भुर्जी आपल्याला 10 मिनिटात करता येते. विशेष म्हणजे घरातील मोजक्या साहित्यात पण करता येते. एखाद्यास भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी पनीर भुर्जी झटपट करू शकता किंवा सकाळच्या घाईच्या वेळी टिफिनसाठी देखील अगदी 10 मिनिटात बनवू शकता. चवीला अप्रतिम होते, मुले देखील आवडीने खातात. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये 3 चमचे तेल हलकसं गरम करत ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरे घालूया. 4-5 पानं कढीपत्त्याची घालूया. तीन ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, ती पण घालून घेऊया आणि याला छान परतून घेऊया. आता यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते घालून घेऊया. दोन मिनिटांसाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत. कांदा हा गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट घालूया. छान परतून झालेला आहे आणि गोल्डन कलर भी आलेला आहे. आता आपण यामध्ये 3 टमाटे मोठ्या आकाराचे चिरून घेतले आहेत ते पण घालून घेऊया. 2 ते 3 मिनिटांसाठी अजून परतून घेऊया. आता आपण घालणार आहोत मसाले पावडर, हळदी पावडर, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी. आता याला परतून घेऊया. आता हे छान मिक्स झालेले आहे. आता घालूया ही कोथिंबीर. मी 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि ते हाताच्या साहाय्याने कुस्करून घेतले आहे, कारण हे पनीर ताजे होते. ताजे असल्यामुळे हाताने पण कुस्करता येते. आता याला छान परतून घेऊया. आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी इथे परतून घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता, भाजी जास्त कोरडी पण नाही झाली आणि भाजी जास्त ओली पण नाही झाली. एकदम मस्त तयार आहे. गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया.